तर नीटच्या परीक्षेमध्ये निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या वेबसाईटवर दाखवत असलेल्या गुणांमध्ये आणि प्रत्यक्षात मिळालेल्या गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा होतोय। पुण्यातल्या आर्यन चव्हाणच्या बाबतीतही असाच प्रकार घडलेला आहे। 13 जुलैच्या नीटच्या अधिकृत वेबसाईटवर आर्यनला OMR शीटमध्ये तब्बल 720 पैकी 707 गुण मिळाले होते। या गुणांनुसार आर्यन संपूर्ण देशात पहिल्या 10 मध्ये आला होता। सर्वत्र त्याचं अभिनंदनही करण्यात आलं। मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा आर्यनला नवीन OMR शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आल्यानं सर्वांनाच धक्का बसला। आर्यन चव्हाणनं NTA ला ईमेल करून याची माहिती दिली आहे, मात्र NTA कडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे NTA ला नीटचा निकाल लावता आला नाही का असा सवालही उपस्थित होतोय। मला सांग, ही मला वाटतंय परीक्षा देण्यासाठीची तुझी ॲडमिट कार्ड आहे। हां, आता ही तुला ऑफिशियल वेबसाईटवरून मिळालेली OMR शीट आहे। काय सांगते ही OMR शीट? या OMR शीटवरनं असं कळून येतं आहे, मला ज्या दिवशी मी एक्झाम दिली 21 तारखेला त्या दिवशी मला आलेलं आमचं प्रोव्हिजनल की त्याच्या थ्रू मला कळालं की मला 707 पडत आहेत मार्क। आणि मग नंतरनं मग आमचं असं चालू होतं की तेवढेच पडतील। आम्ही OMR शीटची वाट पाहत होतो। ही OMR शीट झाली रिलीज 13 तारखेला रात्रीच्या दरम्यान आहे। आणि मग तेव्हा आम्हाला कळालं, आम्ही मग लॉग इन केलं नीटच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि मग तिकडनं आम्ही ही OMR डाउनलोड केली। ही जेव्हा OMR आम्ही डाउनलोड केली तेव्हा आम्ही चेक केला आन्सर की थ्रू, मग तेव्हा पण आम्हाला 707च पडत होते। आम्ही त्या ह्याच्यामध्ये होतो की आम्हाला आता 707 पक्का आहेत। पण नंतरनं 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला शॉक लागला, कारण मला 217 मार्क पडले। मग त्यानंतरनं आमचे कोचिंगचे जे फॅकल्टीज वगैरे होते ते म्हटले की परत एकदा OMR चेक करा वगैरे, कारण त्यांनी पण चेक केली होती ती OMR, त्यांना पण माहिती की मला 707 पडत आहेत। मग त्यानंतरनं त्यांनी OMR वगैरे चेक केली, मग ते म्हटले की परत एकदा चेक करा। पण ऑफिशियल वेबसाईटवरती ती जी OMRची जी लिंक होती ती गेली होती। आम्ही त्यांना ईमेल त्याच वेळेला करायला सकाळी केला आम्ही ईमेल, त्याच्यामध्ये दोन्ही बी OMR शीट लावली, त्याच्यासोबत आमचं रिझल्ट पण त्याच्यामध्ये अटॅच केला। आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांचं काय रिप्लाय येत नव्हता। तर काय करायचं, कारण की मुलांचं भविष्याचं हे आहे। आम्ही आज एवढं कष्ट करून त्यांना शिकवलं आहे आणि ह्या पद्धतीत आल्यानंतर बी जर काही होत नसेल तर काय करायला पाहिजे, या पद्धतीनं आम्ही म्हटलं काहीतरी करून दाखवायला पाहिजे, हे सगळ्यासमोर आलं पाहिजे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।